नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आपण जर दरिद्रतेच्या गरिबीच्या समस्याने ग्रस्त आहात किंवा आपला शत्रू आपल्याला परेशान करीत आहे किंवा आपल्या घरामध्ये एखादा रोगी खूप दिवसापासून कोणत्या रोगाने ग्रस्त असेल, त्याला ठीक करायचे असेल, सर्व प्रकारचे संकट दूर करायचे असेल, सर्व प्रकारचे शत्रू दूर करायचे असतील, तर हा प्रयोग करा। म्हणजे निश्चितच महादेवाच्या कृपेने आपले सर्व संकट, समस्या, शत्रू, दरिद्रता सर्व काही दूर होईल। तर मित्रांनो, चला जाणून घेऊया हा प्रयोग आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे। मित्रांनो, हा प्रयोग आपल्याला करायचा आहे कोणत्याही शिवरात्रीच्या दिवशी, म्हणजे महिन्यामध्ये एक वेळेस जे कृष्ण पक्षामध्ये शिवरात्री येते त्या दिवशी आपल्याला हा प्रयोग करायचा आहे। आपल्याला सतत 11 शिवरात्री हा प्रयोग करायचा आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, शिवरात्रीच्या दिवशीच्या अगोदर आपण आघाड्याच्या वाळलेल्या कांड्या आणा। जे आघाड्याचा तुरा असतो, जेथे काटेरी बीज येते, अशा आपण 11 काड्या घेऊन या तोडून, आणि ते काटे सावधपणे दूर करून त्याच्यावर थोडीशी कापसाची रुई लावून त्याची बत्ती बनवा। 11 बत्त्या बनवा। अशा प्रकारच्या आपण 11 काड्यांच्या 11 बत्त्या बनवा। त्यानंतर त्याला थोडेसे तुपामध्ये काढून आपण ह्या बत्त्या सुरक्षित ठेवा। आणि त्यानंतर शिवरात्रीच्या दिवशी आपण रात्री 9च्या नंतर स्नान करून पवित्र व्हा, शुद्ध वस्त्र नेसा, बसण्यासाठी कोणतेही आसन घ्या आणि आपल्यासमोर शिवलिंग स्थापित करा। शिवलिंग स्थापित केल्यानंतर सर्वप्रथम महादेवाला थोडेसे दूध अर्पित करा, त्यानंतर थोडेसे जल अर्पित करा आणि नंतर हळदीने आणि चंदनाने महादेवाची आपण पूजा करा। पूजेमध्ये 2 बिल्वपत्र आणि 2 कोणत्याही प्रकारचे सुगंधित पुष्प अर्पित करा। त्यानंतर नैवेद्यासाठी मलिद्याचा नैवेद्य महादेवाला अर्पित करा आणि त्यानंतर आरती करा। आणि आरती झाल्यानंतर आपण जे 11 कांड्या घेतलेल्या आहेत आघाड्याच्या, तर त्या कांड्यांना पेटून सर्वप्रथम आपण कांड्या पेटवण्याच्या अगोदर आपण त्याच्यावर ओम नमो भगवते रुद्राय ह्या मंत्राचा एक वेळा जाप करा आणि आपल्या कोणत्या समस्या असतील ते महादेवाला सांगा। जर आपला कोणता शत्रू आपल्याला परेशान करीत असेल, आपली दरिद्रता गरिबी आपल्याला घालवायची असेल, आपल्यावर एखादे मोठे संकट आले असेल किंवा कोणत्याही प्रकारची समस्या जर निर्माण झाली असेल, त्याचे समाधान आपल्याच्यानं होत नसेल, तर ते महादेवाला सांगा आणि ते 11 काड्या पेटून त्या महादेवाला ओवाळा। तर मित्रांनो, आपण ह्याचा चमत्कार पहा। काही दिवसातच निश्चित आपले किती मोठे संकट असो की त्याचा नाश होईल, किती मोठा शत्रू असो त्याचा नाश होईल, आपली गरिबी दरिद्रता पूर्णपणे नाश होऊन जाईल आणि आपल्या किती मोठ्या जरी समस्या असतील ते नाश होतील। आपल्या घरामध्ये एखादा रोगी असेल, त्याच्या नावाने आपण जर ह्या काड्या महादेवाला ओवाळल्या तर निश्चित त्या घरातील मनुष्याला कितीही मोठा रोग असो, तो कोणत्याही प्रकारे औषधीने ठीक होत नसेल, तर ह्या प्रयोगाने निश्चित तो व्यक्ती निरोगी होतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे सर्व काही आपल्याला महादेव ह्या वरदानाच्या रूपामध्ये देतील। तर मित्रांनो, हा छोटासा प्रयोग खूप प्रभावशाली आणि शक्तिशाली आहे। ह्याचा उपयोग निश्चित करा आणि याचा लाभ जरूर घ्या। पूर्ण श्रद्धाभावाने, पूर्ण विश्वासाने हा प्रयोग करा आणि याचा चमत्कार खुद आपल्या डोळ्यांनी पहा की महादेव आपले सर्व प्रकारचे दुःख, दारिद्रता, शत्रू, संकट, समस्या, रोग सर्व काही दूर करतील। तर मित्रांनो, हा प्रयोग करा आणि आपल्या जीवनाला नक्कीच आनंदी करा। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओला लाईक, शेअर करा, कमेंटमध्ये जय भोलेनाथ अवश्य लिहा आणि अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला